म्हणजे त्या स्टोन साठी जर सारखा तो मित्र त्याला सांगत असेल आणि तो पेशंट बिअर पित असेल तर ते किडनी स्टोन तर ठीक आहे, पण त्याचा लिव्हर नक्की खराब होणार कालांतराने. तर पाणी कमी पिणे, समर जास्त आहे, या तीनचं जर कॉम्बिनेशन बघितलं तर हे मॅक्झिमम कारण किडनी स्टोनचं भारतात दिसून लागतात. ते मीम्स मध्ये म्हणतात माझ्या किडनीमध्ये अटॅक आला, तर ऍक्च्युली ते खरंच आहे. त्याला अॅक्यूट किडनी इंजुरी म्हणतात. दॅट इज अ पार्ट ऑफ किडनी फेल्युअर. नाही, किडनी आजारामध्ये काय असतं की बेसिकली पेन इज अ पार्ट ऑफ किडनी डिसीज. तर तुम्हाला जर रेग्युलर कुठलं पेन होत असेल नियमित आणि त्याचं जर प्रमाण साध्या समजा पॅरासिटामॉल गोळीनी कमी झालं नाही, तर मला असं वाटतं तुम्ही एकदा त्याचा एक निदान करायला पाहिजे. कारण की डायबिटीज आणि हायपरटेन्शन हे दोन आजार जर आपण कंबाईंड बघितले तर मिनिमम 60% लोकांना किडनी आजार होण्याचं कारण डायबिटीज आणि ब्लड प्रेशर आहे. पण जेव्हा ब्लड प्रेशर लेस दॅन 40 इयर्स आलं, 40 वर्षाच्या अगोदर जर ब्लड प्रेशर आलं तर त्याच्यामध्ये किडनी आजार असण्याची शक्यता 90% पेक्षा जास्त आहे. नमस्कार मंडळी, सर्वांचं स्वागत आहे अनटॅप बाय गौरव ह्या नवीन आपल्या पॉडकास्टमध्ये. आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहेत की प्रत्येकालाच काहीतरी क्युरिओसिटी लागलेली असते. म्हणजे काय की किडनी काम काय करते, काय आजार आहे, काय बाकीच्या गोष्टी आहे, हे आज आपण बघणार आहोत. आणि आज आपल्या पॉडकास्टमध्ये ह्या सर्व विषयांवर बोलण्यासाठी प्रसिद्ध डॉक्टर आले आहेत. त्यांचं नाव आहे श्री गणेश बर्नेला सर. तर बर्नेला सरांनी आजपर्यंत 1000पेक्षा जास्त सक्सेसफुली किडनी ट्रान्सप्लांट केलेला आहे. तर यांच्याकडून आज भरपूर माहिती जाणून घेऊयात, त्यांचं मार्गदर्शन घेऊयात आणि सुरुवात करूयात आपल्या पॉडकास्टला. नमस्कार सर. नमस्कार. बऱ्याच दिवसापासून भेटायची इच्छा होती. आमचं बरंच डिस्कशन झालं तुमच्या याच्यावर, आणि तुमचं जे गेल्या 10 वर्षांपासून 1000पेक्षा तुम्ही जे किडनी ट्रान्सप्लांट केले ते पण सक्सेसफुली, ते जे सर्व तुमचा अनुभव आहे त्या अनुभवाचे आज आम्हाला मार्गदर्शन मोलाचं मिळेल, हे आता आम्हाला उत्सुकता लागली ह्या पॉडकास्ट चालू करण्याच्या पहिले. आता काय असं आहे की जेव्हा आपण समाजामध्ये वावरतो तेव्हा बरेच असे गोष्टी असतात की किडनीच्या बाबतीमध्ये एक मिथ्स आपण म्हटलं जातं, किंवा काही म्हणजे शिकवण नसेल किंवा मग जनजागृती प्रॉपर झाली नसेल तर काही काही गोष्टी करायला लावतात, विचित्र गोष्टी करायला लावतात. करेक्ट. तर तेच आपण आज डिस्कशन करू. माझा पहिला म्हणजे काय की आता बरेचसे जणांना माहित नाही ऍक्च्युली किडनी काय करते. किडनी शरीरामध्ये कुठे ना कुठे असते माहितीये, पण किडनी काय करते हे माहित नाहीये. तर मला फक्त आपण तिथून सुरुवात करू की किडनी बेसिकली काय करते. आता आपल्याला एक ऑर्गन्स, एक त्यांची चांगली स्टोरी असते. म्हणजे एव्हरीबडी नोज अबाउट दिल, हृदयाबद्दल सगळ्यांना माहिती आहे, हार्ट अटॅक माहिती असतं. बट किडनी बद्दल आपल्याला याच्यासाठी माहिती नाही, कारण की ह्या आजाराचं प्रमाण आता जसं वाढतंय त्याच्यामुळे लोकांना थोडंसं याच्याबद्दल उत्सुकता झालेली आहे. तर किडनी आपल्या शरीरामधलं एक सगळ्यात अमेझिंग आणि इम्पॉर्टंट ऑर्गन आहे. बर. आपल्या शरीरामध्ये साधारणतः 2 किडनी असतात, ज्या पोटाच्या मागच्या बाजूला स्पाईनकडे असतात. तर आपण जर बघितलं तर किडनीचं काम हे खूप डिफिकल्ट आहे तसं जर बघितलं ऍज अ ऑर्गन. कारण की 150 ग्रॅमची ही किडनी असते सिंगल. त्याच्यामध्ये आपल्या बॉडीचा 25% ब्लड फ्लो हा किडनीमध्ये होतो. म्हणजे ऑलमोस्ट लाईक 1600 ml पर मिनिट एवढं ब्लड हे किडनीमधून जातं. एवढं फिल्ट्रेशन करून आपल्याला आवश्यक असणारे सगळे पदार्थ स्वतःकडे ठेवणे आणि जे आपल्या वेस्ट प्रोडक्ट ज्याला आपण म्हणतो, जे आपल्या डायजेशन मध्ये, मेटाबॉलिझम मध्ये झालेले जे काही पदार्थ आहेत जे शरीराला घातक ठरतात, त्यांचं फिल्ट्रेशन युरिनद्वारे बाहेर करणे हे किडनीचं एक महत्वाचं काम आहे. याच्या व्यतिरिक्त आपण जर बघितलं आपल्या बॉडीचं पीएच एक्झॅक्टली कॉन्स्टंट राहतं थ्रू आउट, आणि ते मेंटेन करण्याचं काम सुद्धा किडनीच करतं, म्हणजे ज्याला आपण ऍसिड बेस बॅलन्स म्हणतो. त्याच्या व्यतिरिक्त व्हिटॅमिन डी तयार करणे शरीरामध्ये हे सुद्धा काम किडनीच आहे. एरिथ्रोपॉयटिन नावाचं एक हार्मोन असतं जे आपलं रक्त बनवतं, हे सुद्धा काम किडनीच आहे. म्हणजे कसं? म्हणजे आता आपण जर बघितलं तर बऱ्याच लोकांमध्ये तुम्ही बघितलं असेल की किडनी आजारामध्ये ॲनिमिक असतात लोक. तर ॲनिमिया होण्याचं कारण ठीक आहे, त्यांचं आयरन आहे नॉर्मल, त्यांच्या बाकीचे सगळे जे इन्ग्रेडियंट असतात विटॅमिन्स वगैरे हे नॉर्मल असताना सुद्धा त्यांचं रक्त वाढत नाही. कारण की किडनीमध्ये एक एरिथ्रोपॉयटिन नावाचा हार्मोन तयार होतो. जेव्हा किडनीची कार्यक्षमता ही 30% कमी व्हायला लागते, ऑटोमॅटिकली या हार्मोनचं सिक्रिशन जे आहे, सिंथेसिस हे कमी होतं आणि हे पेशंटला ॲनिमिया व्हायला लागतो. मग बरेच वेळा यांना वेगवेगळ्या प्रकारचे औषधं वगैरे देण्यात येतात, बट दे डोंट इम्प्रूव्ह. कारण की त्याचं मेन कारण जे असतं हे किडनीचं फेल्युअर असतं. तर अशा लोकांना आपण एरिथ्रोपॉयटिन जो हार्मोन जर दिला तरच त्यांचं रक्त वाढतं. तर रक्त तयार होणं सुद्धा महत्वाचं काम किडनीच आहे. शिवाय ब्लड प्रेशर, आपण नेहमी असा विचार करतो की हार्टमुळे ब्लड प्रेशर आहे का,
बट इट इज अ किडनी विच ऍक्च्युअली मॉनिटर आणि मेंटेन्स युअर ब्लड प्रेशर. कारण की किडनीमध्ये असे हार्मोन्स असतात, रेनिन, अल्डोस्टेरॉन, हे इम्पॉर्टंट हार्मोन्स आहे जे आपलं ब्लड प्रेशर मेंटेन करतात. तर किडनी जर फंक्शन जर कमी झालं तर मेजॉरिटी ऑफ टाइम्स असं होतं की पेशंटला ब्लड प्रेशर असतं विच इज डिफिकल्ट टू कंट्रोल. तर एक आपण साधारणतः असं जर बघितलं की ज्या लोकांना नियमित रक्त कमी होत आहे तर त्या लोकांना किडनी आजार आहे का बघायला पाहिजे. ओके. 40 वय म्हणजे नॉर्मली ब्लड प्रेशर इज अ पार्ट ऑफ एजिंग. नॉर्मली आपल्याला ब्लड प्रेशर कसं 50-55 नंतर येतं, एखाद्या सिंगल टॅबलेटनी मॅनेज होतं. पण जेव्हा ब्लड प्रेशर लेस दॅन 40 इयर्स आलं, 40 वर्षाच्या अगोदर जर ब्लड प्रेशर आलं तर त्याच्यामध्ये किडनी आजार असण्याची शक्यता 90% जास्त आहे. अरे बापरे. येस. सो मेजॉरिटी ऑफ टाइम्स काय किडनी आजारामध्ये पेन नाहीये. दे आर पेनलेस एक्सेप्ट लाईक किडनी स्टोन्स, इन्फेक्शन किंवा ट्युमर मध्ये कधी ब्लीड झालं, सिस्ट कधी ब्लीड झाल्या किंवा इन्फेक्ट झाल्या, याच्या व्यतिरिक्त किडनी आजार हे पेनलेस आहेत. त्याच्यामुळे आपल्याला ह्या आजाराबद्दल माहिती असणं हे खूप महत्वाचं आहे. आपण जर बघितलं तर मागच्या 10 वर्षामध्ये असं बघतो की किडनीचा आजार प्रमाण वाढत आहे. कदाचित हे अगोदर सुद्धा असेल, फक्त ते डिटेक्ट होत नव्हतं. कारण की डायबिटीज आणि हायपरटेन्शन हे दोन आजार जर आपण कंबाईंड बघितले तर मिनिमम 60% लोकांना किडनी आजार होण्याचं कारण डायबिटीज आणि ब्लड प्रेशर आहे. किडनी खराब होण्याचे अजून कोणकोणते असे कारण असतील? येस. आता याच्या व्यतिरिक्त जर आपण बघितलं अपार्ट फ्रॉम डायबिटीज अँड हायपरटेन्शन, सेकंड इज लाईक मोस्ट कॉमन इज ग्लोमेरुलोनेफ्रायटिस, म्हणजे किडनीमध्ये होणारे इन्फेक्शन्स किंवा इन्फ्लामेशन्स. तर कधी कधी आपल्या शरीराच्या नसांचे आजार, व्हॅस्क्युलायटिस, हे सुद्धा किडनी आजार करतात. त्याच्या व्यतिरिक्त भारतामध्ये आपण बघितलं किडनी स्टोन्स, जेनेटिक डिसिजेसचं प्रमाण खूप कमी असतं. लेस दॅन 1% किडनी आजार हे जेनेटिक असतात. आणि त्याच्यामधले एक असा आपण विचार केला तर 25%च लोक हे ऍडल्टहुड मध्ये सर्व्हाइव्ह होतात. तर किडनी जेनेटिक आजार कमी आहेत. पण आपल्या भारतामध्ये जर बघितलं तर अजून महत्वाचे कारण पेन किलर्स. अच्छा. येस. व्हेरी कॉमनली युज्ड अँड प्रेस्क्राईब ड्रग, इझिली अवेलेबल ओव्हर काउंटर मेडिसिन्स खूप महत्वाचं कारण आहे. तर आणि सेकंड म्हणजे जे अनप्रूव्हन थेरपीज आहेत. म्हणजे एखादा आजार झाला त्याला हे घेतलं तर हे बरं होतं, आणि मनाने आता आपण जेवढे क्रोनिक आजार जेव्हा म्हणतो ना आपण की जुना किडनीचा आजार किंवा कॅन्सर, त्याच्यामध्ये तुम्ही जितक्या लोकांना विचारणार तेवढे लोक तुम्हाला वेगवेगळं गायडन्स करणार. आणि बरेच लोक की बाबा याच्याने तरी फायदा होईल ह्या मानसिकतेमुळे अशा काही गोष्टी घेतात किंवा असे काही औषधं घेतात ज्याच्यामुळे त्यांचं जे काही फंक्शन असतं ते सुद्धा कमी होऊन जातं किंवा ते किडनी फेल्युअर किंवा लिव्हर फेल्युअर सारख्या आजारांना त्यांना सामोरं जावं लागतं. बापरे. सर, आता तुम्ही बोललात की पेन किलर हे मोस्ट सध्याला सगळ्यात मोठं कारण आहे, एक महत्वाचं वन ऑफ द रिझन आहे की जे किडनी फेल्युअर. तर मला तुम्हाला एक विचारायचंय, माझ्या डोक्यामध्ये एक शंका आहे. ती शंका अशी आहे की जेव्हा माझं काही डोकं दुखत असलं किंवा माझं अंग दुखत असलं 2-3 दिवस, म्हणजे कसं आहे कामाचा वर्कलोडचा इश्यू म्हणजे खूप असतो कॉर्पोरेट लेवलला, तुम्हाला तर माहितीच आहे. तर त्यावेळेस काय होतं की मी 2-3 पेन किलर घेतो, किंवा आता माझं असं चालू झालंय की नको, मला पेन किलर नको. तर मग 1-2 वेळेस पेन किलर घेतल्याने महिन्यातून काही त्याच्यावर इफेक्ट होतो का कंटिन्युअसली घेतल्यावर मग इफेक्ट होतो? म्हणजे बेसिकली काय आहे? आय वुड से अदर वे राऊंड. आपण याला दुसऱ्या पद्धतीने बघू. आता कॉर्पोरेट वर्ल्ड मध्ये आपण काम करायला तयार आहे, बट वी आर नॉट टेकिंग केअर ऑफ अवर हेल्थ. आपण एक्सरसाइज करायला पाहिजे सो दॅट तुमचं पोश्चरिंग जे आहे हे मेंटेन राहील आणि तुम्हाला हे पेन्स वगैरे असे होणार नाहीत. जेव्हा कधी आपल्याला पेन होतं आणि जे खूप सिव्हिअर असतात, मला असं वाटतं तुम्ही डॉक्टरांचं एक मत घ्यायला पाहिजे. म्हणजे आता हेडेक आहे, पर्सिस्टंट आहे, पण त्यावेळेस आपण फक्त पेन किलरची गोळी घेतली आणि त्याचं कारण जर ब्लड प्रेशर असेल, त्याचं कारण जर डोळ्याचे ग्लाकोमा असेल किंवा त्याचं कारण मायग्रेन असेल, तर यू आर लाईक इन अ डिफरंट ट्रॅक. तर तुम्हाला जर रेग्युलर कुठलं पेन होत असेल नियमित, आणि त्याचं जर प्रमाण साध्या समजा पॅरासिटामॉल गोळीनी कमी झालं नाही, तर मला असं वाटतं तुम्ही एकदा त्याचा एक निदान करायला पाहिजे रादर दॅन टेकिंग मेडिसिन्स ऑन युअर ओन. दुसरं गोष्ट म्हणजे काय की आपल्याकडे छोट्या छोट्या गोष्टींसाठी एक पेन किलर म्हणजे एक औषध नॉर्मली प्रेस्क्राईब करण्यात येतं. कॉम्बिनेशन ऑफ ड्रग्स जे बाहेरच्या देशात भेटत नाही ते भारतात इझिली भेटतात. आणि हे कॉम्बिनेशन ऑफ ड्रग आर मोर हजार्डस. गरज असल्यास आपण बेसिक काही ड्रग असतात ते घेऊ शकता फॉर पेन रिलीफ. जसं आता मी ट्रॅव्हल करतोय, मला पेन झालं तर आय हॅव टू नीड टू टेक सम मेडिसिन. बट जेव्हा मला आराम झाला तर मी जाऊन एकदा चेक करून घ्यायला पाहिजे एक्झॅक्टली त्याचं कारण काय. येस. तर हे असे बरेच वेळा जर आपण अवॉइड केले असे मेडिसिन्स, किंवा आपण आपल्या फिजिकल हेल्थकडे, मेंटल हेल्थकडे जर लक्ष दिलं बाय डुईंग एक्सरसाइजेस, नॉर्मल डाएट, हेल्दी डाएट, बॅलन्स डाएट,
ह्या गोष्टी आपण बरेच वेळा चर्चा करतो, पण आपल्या जीवनामध्ये याला आपण बरेच वेळा बघतो, आपण त्याला एक्सक्यूज करतो. नाही, मी खूप बिझी आहे, हे करणार नाही, मला वेळच भेटत नाही. मग आपल्याला कामाला वेळ भेटतो, तर आपल्या ह्या गोष्टींकडे सुद्धा आपण म्हणजे वेळ आपण ते लाईफस्टाईलच माझी अशी आहे असं म्हणून आपण ते सगळं झाकून येस टाकतो. झाकून टाकतो. म्हणजे आपल्याला कधी कधी असं वाटतं की आपल्याला स्वतःलाच तो एक्सक्यूज जास्त हवासा वाटतो. बरोबर आहे. येस. सर आता ठीक आहे, आता हे कळालं काही लक्षण. ओके, आता ज्यांना काहीच नाहीये, किडनीचे आजार नाहीये, पण त्यांना काळजी घ्यायची, ते Yes. कॉन्शियस आहे आपल्या हेल्थच्या बाबतीमध्ये, तर काय असे सल्ले द्याल तुम्ही की बाबा काय केल्याने तुमची ती किडनी अजून स्ट्रॉंग बनेल किंवा ती चांगली राहील, हेल्दी राहील? आता जसं मी सांगितलं ना की पेनलेस आजार आहे. हा, मेजॉरिटी किडनी डिसीज आर पेनलेस. तर Painless. त्याच्यामुळे आपल्याला टेस्ट आणि याचं निदान जे आहे ब्लड आणि युरिनच्या काही बेसिक टेस्ट असतात त्याच्यावर होतं. बर, तर आपल्या बेसिक टेस्ट मध्ये काय, जसं मी सांगितलं 40 वर्षाच्या आत ब्लड प्रेशर, लुक फॉर किडनी डिसीज बघायला पाहिजे. रिकरंट किडनी स्टोन होत असतील नेहमी, तर आपण किडनी आजार आहे की नाही बघायला पाहिजे. घरामध्ये आपल्याला जर डायबिटीस कोणी असेल, हायपरटेन्सिव्ह असेल आणि त्यांचं ह्या आजारामुळे किडनी फेल झालं असेल, तर त्यांच्या फॅमिली मेंबर्सनी स्वतःचं डायबिटीस पासून, ब्लड प्रेशर पासून किडनी आजाराचं सुद्धा टेस्ट करायला पाहिजे. तर आपण प्रत्येकाला टेस्ट ऍडवाइस करू शकत नाही. बरोबर आहे. तर हाय रिस्क ग्रुप जे असतात, ज्यांच्या फॅमिलीमध्ये किडनी आजार असेल किंवा स्ट्रॉंग फॅमिली हिस्ट्री डायबिटीस किडनी डिसीजची आहे किंवा रिकरंट स्टोनची आहे, जेनेटिक डिसीजेसची आहे, तर त्या लोकांनी डेफिनेटली ह्या टेस्ट करायला पाहिजे. टेस्टला खर्च किती? बेसिक 200-300 रुपीज. बर, हा, तर नॉर्मली आपण जर बघितलं एक ब्लड युरिया, क्रिएटिनिन, युरिन टेस्ट, ह्या जर बेसिक टेस्ट जरी केल्या तर वी कॅन ऍटलिस्ट नो की आपलं किडनी फंक्शन काय. गरज असतानाच मग पुढच्या टेस्ट आपण सजेस्ट करतो. जसं कोणाचं क्रिएटिनिन वाढलेलं असेल किंवा लघवीमध्ये प्रोटीन असेल किंवा ब्लड पेशंट आरबीसी जात असतील, तर अशा वेळेस आपल्याला मग पुढच्या टेस्ट करावं लागतात, जसं सोनोग्राफी. पण ओव्हरऑल आपण जर बघितलं त्याच्या निदानाला काही खूप जास्त पैसा लागत नाही, वेळ द्यावा लागतो आणि थोडंसं आपल्या मनामध्ये असायला पाहिजे की आपण हे सुद्धा ऑर्गनचं टेस्ट करायला पाहिजे. पाठ दुखते, कंबर दुखतं, ओके, प्रत्येक वेळेस दुखतं, मग खांदेच दुखत असतील, मग काहीतरी हे होत असेल, याचं पण काही रिलेट असतो किडनी सोबत? नाही, किडनी आजारामध्ये काय असतं की बेसिकली पेन इज अ पार्ट ऑफ किडनी डिसीज. पण त्याच्यामध्ये त्याच्या अगोदर सुद्धा सिम्पटम्स यायला लागतात. कसे? म्हणजे जसं की तुम्हाला नॉशिया होणे, जेवण न जाणे, भूक मंदावणे, उलटी होणे, अस्वस्थता जाणवणे, तुमचं रक्त कमी होणे, पायाला सूज येणे, असे लक्षणं सुद्धा सायमल्टेनियसली राहणारच. जर पायाला सूज होणे एवढं काढलं, जे बाकीचे तुम्ही सांगितलं, येस, की बाबा भूक लागत नाही, कमी लागते वगैरे, किंवा आता हे बोललेत की उलटी होणे, मळमळ होणे, हा, पण हे नॉर्मल पण होत राहतं आणि त्याच्याचमुळे हे आजार बरेच दिवस आपण नॉर्मलच आहेत. अच्छा, हे कन्सिडर करून येस लोक मेडिसिन घेत राहतात. ऍसिडिटी आहे, मला जेवण जात नाही आणि माझं थोडं वजन कमी झालंय आणि मी आता गोळ्या घेतोय, मग आम्ही डॉक्टर बदलले किंवा औषधं बदलले, थोडा आराम होतो, पण परत तसंच. कदाचित हे किडनी आजारच असेल का, बघायला पाहिजे. अच्छा, येस, कारण की बरेच सिम्पटम्स किडनी आजाराचे एकदम नॉन स्पेसिफिक असतात. आता एखादा माणूस आहे, त्याला चालताना थकवा जाणवत असेल, लहान मुलं असतील त्याचे पाय थोडेसे व्यंग असतील, म्हणजे नॉर्मल कसं असतं की जर तुमच्या शरीरामध्ये ऍक्टिव्ह व्हिटॅमिन डी तयारच झालं नाही, तर तुमचं कॅल्शियम, फॉस्फरस, मिनरल्स याचं मेटाबॉलिझम होणार नाही. त्याच्यामुळे अशा लोकांचे बोन्स हे वीक असतात, त्याच्यामुळे पेन होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण तुम्हाला जेव्हा बोन पेन्स व्हायला लागतात किडनी आजारामुळे, तुम्हाला बाकीचे लक्षणं सुद्धा दिसायला सुरुवात होते. कारण की एका पर्टिक्युलर स्टेज नंतर, जसं नॉर्मल माझं किडनीचं GFR, आपण एक GFR नावाचं एक टर्म असतं, ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन रेट. तर नॉर्मल काय आहे की 90 to 120 हे नॉर्मल आहे. जसं हे 30च्या खाली, 45च्या खाली जेव्हा यायला लागतं, तेव्हा तुम्हाला ब्लड प्रेशर येणे, हे सिम्पटम्स यायला सुरुवात होतात. आणि 30% खाली जेव्हा किडनीचं फंक्शन जातं ना, त्याच्यानंतर तुम्हाला रक्त कमी होणे, ब्लड प्रेशर, जॉईंट पेन्स आणि हे सगळे सिम्पटम्स त्या पेशंटमध्ये दिसायला लागतात. तर सुरुवातीच्या स्टेजमध्ये विदाऊट टेस्ट, मी तेच म्हणतो, टेस्टचं महत्व आहे, स्क्रीनिंगचं महत्व आहे आपल्या आयुष्यात. कारण की ह्या आजारामध्ये पेन नाही तर तुम्हाला लक्ष देणंच आहे. हृदयामध्ये कसं आहे की तुम्हाला डेफिनेटली चेस्ट पेन होणार, इट इज लाईक ए इमर्जन्सी. तसं किडनी अटॅक पण असतात. जसं अॅक्यूट किडनी फेल्युअरला आम्ही किडनी अटॅक म्हणू शकतो. पण पेनलेस असल्यामुळे लोकांना त्याची तीव्रता कळत नाही, पण जेव्हा होतात ते सगळ्यांना हलवून टाकतात. ओके, जे मीम्स मध्ये म्हणतात माझ्या किडनीमध्ये अटॅक आला, तर ऍक्च्युली ते खरंच असतं. खरंच आहे, त्याला अॅक्यूट किडनी इंजुरी म्हणतात. दॅट इज अ पार्ट ऑफ किडनी फेल्युअर. येस. अच्छा. एक कॉमन सगळ्यांमध्ये किडनीचा एक आजार आपल्याला दिसतो, तो म्हणजे किडनी स्टोन. करेक्ट.
काय असतं बेसिकली किडनी स्टोन? किडनी स्टोन आता याच्यामध्ये 2 प्रकार आहेत. एक तर अनुवांशिक, थोडा त्यांच्या शरीरामध्ये असणारा डिफेक्ट. बर. आता हा डिफेक्ट कसा की आपल्या शरीरामध्ये आपण मेजॉरिटी ऑफ इंडियन जर बघितलं तर आपण व्हेजिटेरियन आहे. तर आपल्या डाएटमध्ये व्हेजिटेबल्स खूप आहेत. त्याच्यामुळे एक ऑक्झॅलेट नावाचा एक पदार्थ आपल्या शरीरामध्ये जेव्हा आपण व्हेजिटेबल्स खूप जास्त खातो तो तयार होतो. ओके. दुसरी गोष्ट, आपण जरी चांगल्या सूर्यप्रकाशात म्हणजे राहतो, कारण की आपल्याकडे विंटर वगैरे सीझनल आहे, सूर्यप्रकाश भरपूर असतो, समर इज लाईक ऑलवेज मोर दॅन 40 डिग्री, तरी आपण व्हिटॅमिन डी डेफिशियंट आहे. ओके. राईट. आपल्या डाएटमध्ये कॅल्शियम नाही. तर हे कॉम्बिनेशन किडनी स्टोनचं कारण आहे. हाय ऑक्झॅलेट, लो कॅल्शियम आणि डिहायड्रेशन, पाणी कमी पिणे, समर जास्त आहे, या 3चं जर कॉम्बिनेशन बघितलं तर हे मॅक्झिमम कारण किडनी स्टोनचं भारतात दिसतं. बरं. त्याच्यामुळे जर तुम्ही बघितलं तर एप्रिल, मे, जून ह्या 2-3 महिन्यामध्ये किडनी स्टोनचे पेशंट सगळीकडे जास्त असतात. कारण की त्यांना डिहायड्रेशन जेव्हा होतं तेव्हा त्यांना ते स्टोन पास होणार आणि ते कोलिक करणार. तर स्टोन होण्याचं कारण एक डिहायड्रेशन आहे, व्हेरी कॉमन. आणि त्याच्यामुळे भारतासारख्या देशामध्ये आपण जास्त पाणी प्यायला पाहिजे जर आपली किडनी चांगली असेल तर, नंबर 1. कारण की आपल्याला हीट लॉस खूप होतो, वॉटर लॉस खूप आहे हीटमुळे. सेकंड, आपलं डाएट हे कॅल्शियम रिच असायला पाहिजे. आता जर तुम्ही कॉमन लोकांना विचारलं की मला स्टोन झाला काय करू, अरे कॅल्शियम कमी खा, इट इज रॉंग. दे शुड इट मोर कॅल्शियम. आणि हे जर तुमच्या डाएटमध्ये जर कॅल्शियम नॉर्मल असेल तर ते कॅल्शियम ऑक्झॅलेट हे कंपाऊंड तुमच्या इंटेस्टाईन मध्ये कॉम्प्लेक्स तयार करतं आणि हे तुमच्या स्टूलद्वारे निघून जाते, ब्लड स्ट्रीम थ्रू किडनी पर्यंत जात नाही. त्याच्यामुळे स्टोन फॉर्मेशन कमी होतात. तिसरं म्हणजे मीठ खाणे जास्त. इट्स अ व्हेरी कॉमन कॉज फॉर किडनी स्टोन्स. जास्त मीठ म्हणजे तेवढं फिल्ट्रेशन किडनीमध्ये जास्त होणार, त्याच्यासोबत ऑक्झॅलेट जाणार, जास्त स्टोन होणार. तर आम्ही ज्यांना किडनी स्टोन होतात त्यांना आम्ही काय सांगतो की तुमच्या डाएटमध्ये पहिले मीठ कमी करा. लो सॉल्ट, तुम्ही पाणी जास्त प्या जर किडनी फंक्शन नॉर्मल असेल तर. तिसरं म्हणजे तुमच्या डाएटमध्ये कॅल्शियम असायला पाहिजे. तर ह्या 3 गोष्टी जर केल्या तर बरेच किडनी स्टोनचं प्रमाण हे कमी होऊ शकतं. जर मला घरच्या घरी चेक करायचे माझी किडनी स्ट्रॉंग आहे किंवा नाही, तर असं काही आहे, काही चेक करायला काही आहे? येस. म्हणजे आता तुम्ही घरी काय करू शकता, घरी तुम्ही फक्त वेलबिंग बघू शकता स्वतःच की राईट. आता आपण डोळे असं जर कंजंक्टिव्हा बघितलं पॅलर आहे का, म्हणजे खरंच आपण अॅनिमिक आहे का, किंवा आपल्या पायावर सूज आहे का, किंवा आपल्या लघवीचा कलर. अच्छा. येस. म्हणजे तुमच्या लघवी जर लाल होत असेल किंवा त्याच्यामध्ये ॲबनॉर्मल असेल, स्मेल असेल, पेन असेल, तर येस, ह्या बेसिक गोष्टी आपण घरी करू शकतो. ओके. Yes. ओके. म्हणजे घरी आपण आपलं स्वतःच हे म्हणजे यू कॅन एक्झामिन युअर सेल्फ की तुमचं स्किन टेक्स्चर कसं आहे. नॉर्मली किडनी डिसीज मध्ये तुम्ही बघितलं असेल ना, क्रोनिक किडनी डिसीज मध्ये स्किन इज युजली ड्राय, लस्टरलेस आहे ना, थोडं त्यांना इचिंग खूप होतं. तर जर इचिंग असेल तर म्हणजे नॉर्मल तर बरेच कारण आहेत, पण एक कारण किडनी आजार सुद्धा आहे. दुसरं म्हणजे पायाला सूज वगैरे नाही. आता याच्यामध्ये ब्लड प्रेशरमुळे पण होऊ शकतं पायाला सूज, हायपरटेन्शन, हार्ट फेल्युअर मध्ये पण होतं, लिव्हर डिसीज मध्ये होतं, पण किडनी डिसीज मध्ये पण होतं. तर आपण तशा पद्धतीने जर स्वतःचं स्क्रीनिंग केलं फ्रॉम हेड टू टो, तर मला असं वाटतं आपण ऍटलिस्ट आपल्याला आजार आहे की नाही एवढं तरी कळतं. आणि जर असं काही लक्षण दिसलं तर आपण बेसिक टेस्ट केल्या तर आपल्याला एक्झॅक्टली कुठला आजार आहे डॉक्टर तुम्हाला नक्की सांगू शकतात. ओके. एक आता मित्रांमध्ये जर गप्पा चालत असेल आणि कोणी जर एकाला जर म्हटलं की बाबा मला किडनी स्टोन झालाय, तर लगेच एक उपाय येतो सगळ्यांच्या तोंडून, यंगस्टरच्या, की बियर पी. हो, सांगतात. कारण की सल्ला हा मित्रांना मित्र तसाच देणार, कारण की दे वॉन्ट कंपनी. ऍक्च्युली अल्कोहोलमुळे काय होतं की जेव्हा अल्कोहोल सोबत तुम्ही वॉटर इंटेक तुमचं ऑटोमॅटिकली वाढतं, पर्टिक्युलरली विथ बियर, तर त्याच्यामुळे थोडंसं डायुरेसिस राहतं, म्हणजे लघवीचं प्रमाण वाढतं. फ्यू पीपल त्यांना थोडंसं सिम्पटम रिलीफ वाटतं, पण हे काही ट्रीटमेंट नाही. अच्छा. म्हणजे त्या स्टोन साठी जर सारखा तो मित्र त्याला सांगत असेल आणि तो पेशंट बियर पित असेल तर ते किडनी स्टोन तर ठीक आहे, पण त्याचा लिव्हर नक्की खराब होणार कालांतराने. तर आपल्याला ऍडिक्शन मुळे कुठलीही गोष्ट ज्याच्यामुळे आपल्याला ऍडिक्शन होतं तो उपचार कधीच राहू शकत नाही. बरोबर आहे. आणि वी शुड हॅव अ ट्रीटमेंट, प्रॉपर ट्रीटमेंट, जिथे आपल्याला कुठेही नुकसान होऊ नये. हा मेडिकल सायन्सचा मला असं वाटतं इज लाईक अ बॅकबोन, ज्याच्यावर हे सगळं चालतं. साईड इफेक्ट असले तरी ते इतके नसायला पाहिजे त्या इफेक्ट पेक्षा नुकसान करतील. आता काही ठिकाणी हे पण ऐकतो मी की बाबा मिल्क प्रोडक्ट म्हणजे दुधापासून बनणारे जे प्रोडक्ट आहे ते खाऊ नका जर तुमचं काही किडनीचा काही प्रॉब्लेम असेल, स्टोन असेल, तर हे खरंच असं काही असतं? नाही. आता याच्यामध्ये जर आपण
एक सर्वसाधारणपणे आपण असं बघू की आपलं जेव्हा किडनी नॉर्मल असतं तर तुम्ही किती जरी खाल्लं मिल्क प्रोडक्ट्स तर याच्यामध्ये आपल्याला काही नुकसान होत नाही. ओके. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला जर किडनी आजार असेल आणि प्रोटीन युरिक असेल, ज्याच्यामध्ये जसं नॉर्मल लघवीमध्ये प्रमाण प्रोटीनचं लीक होण्याचं खूप कमी असतं, म्हणजे 120 to 150 मिलीग्राम पर डे. अच्छा. राईट. जर हे प्रोटीनचं प्रमाण जर लीक होण्याचं जास्त असेल तर ते जे काही लॉस होतं त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला जी काही रिक्वायरमेंट आहे शरीराची प्रोटीनची तेवढं घेणं गरजेचं आहे. बरोबर. राईट. म्हणजे आता एक नॉर्मल हेल्दी आहे, आपण समजा यंग एज मध्ये जर पकडलं, जो एक्सरसाइज करतो, कॉलेजला जातो, वर्क करतो, त्याला मिनिमम 1 ग्रॅम पर केजी बॉडी वेट प्रोटीन इंटेक असायला पाहिजे, जे आपण जर कॅल्क्युलेट करून खायला दिलं तर मी असं म्हणेल की मिनिमम 60% लोक खाऊ शकत नाही. अरे बापरे. इंडियन डाएट मध्ये प्रोटीनचं प्रमाण खूप कमी आहे. अच्छा. त्याच्यामुळे हेल्दी लोकांना आपण जे म्हणतो प्रोटीन खाणे हे युजली त्यांचं कमीच असतं. तर बरेच लोक जे खातात प्रोटीन इंटेक ते त्यांच्या म्हणजे बेसिक रिक्वायरमेंट एवढंच मॅच होतं. जिम मध्ये किंवा खेळाच्या मैदानावर किंवा कोणताही असं स्पोर्ट्स मधला म्हटलं आजकाल तर त्याच्यामध्ये प्रोटीन शेक्स जे असतात म्हणजे प्रोटीन इंटेक जास्त होतो. त्याच्यानंतर स्टेरॉइड घेतलं जातं बॉडी बिल्डिंगसाठी. जिम मध्ये तर सर्रास त्या गोष्टी प्रमोट केल्या जातात. स्टेरॉइड प्रमोट केलं जातं, त्याच्यानंतर क्रिएटिन प्रमोट केलं जातं. तर एक वर्ग असा आहे जो म्हणतो की नाही हे आम्ही बर्न करतो त्या गोष्टी आणि आम्ही ते खाऊ शकतो. आणि एक वर्ग असा आहे की नाही याच्याने हानीच होते, याच्याने काही प्लस मध्ये येत नाही. काय म्हणजे नेमकं काय आहे? मला असं वाटतं आपण थोडस जर असा विचार केला, व्हॉट इज हेल्थ आणि व्हॉट इज फिटनेस. आता जिम मध्ये फक्त मसल ग्रो करून आपण हेल्दी होतो का? नंबर 1 नाही होत. बरोबर. फिजिकल फिटनेस इज इम्पॉर्टंट. आपल्या शरीराला एक फिजिकल फिटनेस असणे खूप इम्पॉर्टंट आहे. आपलं डाएट हेल्दी असणं खूप गरजेचं आहे, बॅलन्स डाएट असणं गरजेचं आहे. पण आपण हे जे काही म्हणजे लवकर म्हणजे एक मस्क्युलर बॉडी बनवण्याचं जे आजकाल ट्रेंड आहे, मला असं वाटतं त्याच्यामुळे नुकसान नक्कीच आपल्याला काही वर्षानंतर हे दिसून येणार आहे, याच्यात काही शंकाच नाही. कारण की बरेच प्रोडक्ट जे आहेत हे कम्प्लिटली अनप्रूव्हन आहे, त्याला कुठलंही सायंटिफिक बेसिस नाहीये. तुम्ही जिम करता तर ऑब्व्हियसली मसल गेन करण्यासाठी प्रोटीन लागतं, पण तुमचं प्रोटीन रिक्वायरमेंट किती आहे हे सुद्धा कॅल्क्युलेट करायला पाहिजे. ओके. तर आयडियली आपलं जे काही आहे प्रोटीन रिक्वायरमेंट, आता प्रोटीन रिक्वायरमेंट हे सुद्धा माझं लाईफस्टाईल कसं आहे, सेडेंटरी आहे, मॉडरेट ऍक्टिव्हिटीज आहे का खूप सिव्हिअर ऍक्टिव्हिटीज आहे. इफ आय एम अ सोल्जर आय नीड टू इट अ लॉट ऑफ प्रोटीन, कारण की मला फिट राहायचंय. तर प्रोटीन खाणं नुकसानदायक नाहीये, पण प्रमाण किती आहे आणि त्याच्यासोबत आपण काय सप्लिमेंट घेतो याचा विचार करायला पाहिजे. सप्लिमेंट्स मला असं वाटत नाही की कुठलेही सप्लिमेंट आर प्रूव्हन, वेदर इट इज अ क्रिएटिनिन, वेदर इट इज अ ग्लुटाथायोन, BCA, याचं कुठेही असं सायंटिफिक एव्हिडन्स नाहीये. अच्छा. म्हणजे तुम्हाला त्याची गरज आहे. येस, म्हणजे आता मी खूप फिजिकली फिट होण्याचा प्रयत्न करतो, आय नीड सम एक्स्ट्रा कॅलरीज, आय नीड सम एक्स्ट्रा अमायनो ऍसिड्स, पण ते कंटिन्युअस तुम्ही तसंच डाएट घेणं हे चुकीचं आहे. याच्याने किडनी फेल्युअर तुमचं म्हणजे तुम्हाला मला काय वाटतं यू कॅन गेन सम, म्हणजे तुमचं थोडंसं फिजिक वगैरे चेंज होईल, पण त्या म्हणजे जस्ट बिकॉज यू गेन सम गुड फिजिक डू यू सर्व्हाइव्ह लॉंगर, डू यू हॅव अ गुड ऑर्गन्स, असं काहीच नाही. म्हणजे आपण जर बघितलं तर आपले पूर्वज जे योगा करायचे किंवा साधं आपलं डाएट खायचे, दे यूज टू सर्व्हाइव्ह 100 years, 90 years आरामात. आणि आपण आजही त्यांना बघतो की दे आर वर्किंग. आपण कितीतरी असे लोक बघतो, रिटायर्ड लोक जे फिरत असतात. तर आपल्याला ह्या सगळं, आणि एक मस्क्युलर माणूस आहे तो काय 100 वर्ष जगेलच असं काही नाही. इट इज लाईक ट्रेंड. आय एम ऑलवेज प्रो फॉर फिजिकल ऍक्टिव्हिटी. मी नेहमी सांगतो की आपण यंग आहे तर आपण आपलं फिजिकल फिटनेस ठेवायलाच पाहिजे, बट ऍट द सेम टाइम तुम्हाला हे नक्की कळायला पाहिजे की आपण जे घेतोय हे योग्य आहे की नाही. बरोबर. सर, आता येऊ आपण उपचारांकडे. तर मला एक थोडक्यात सांगा ना की किडनीचे कोणते आजार होतात आणि त्याच्यावर काय उपचार असतो? जसं आपण विचार केला की किडनी आजाराला आपण सिंपल 2 टर्म्स मध्ये डिवाइड करू शकतो. म्हणजे एक नॉर्मल लोकांना कळण्यासाठी एक अॅक्यूट किडनी फेल्युअर, ज्याला आपण म्हणतो की टेम्पररी किडनीचा आजार. दुसरं म्हणजे क्रोनिक किडनी डिसीज, जो परमानंट आणि कधी कधी हळूहळू वाढून किडनी फेल्युअर पर्यंत जाणारा आजार, त्याला आपण क्रोनिक किडनी डिसीज किंवा CKD म्हणतो. अच्छा. तर अॅक्यूट मध्ये काय असतं की आज जसं एक नॉर्मल आपण आहोत आणि मला सिव्हिअर हार्ट अटॅक आला, माझं हार्टचं फंक्शन कमी झालं, माझी किडनी काम करणार नाही, किंवा मला खूप डिहायड्रेशन झालं, मला डेंग्यू मलेरिया सिव्हिअर आजार झाला, सिव्हिअर इन्फेक्शन झालं, सेप्सिस झालं, तर अशा आजारांमध्ये जेव्हा ते किडनी फेल्युअर होतं त्याला अॅक्यूट किडनी फेल्युअर म्हणतात, कारण की त्याला एक कारण आहे आणि एक शॉर्ट पिरियड मध्ये झालेला आजार आहे. अशा वेळेस ज्या प्रायमरी आजाराचं आपण ट्रीटमेंट केलं तर हे लोक किडनी आजारापासून बरे होतात.
ओके. आणि 85 to 90% कम्प्लीट रिकव्हरी राहते AKI मध्ये, अॅक्यूट किडनी इंजुरीमध्ये. अच्छा. आता राहिलेलं क्रोनिक किडनी डिसीज. हा. तर क्रोनिक किडनी डिसीज म्हणजे ज्याला कारण आहे, जसं डायबिटीज, हायपरटेन्शन किडनी डिसीज आहे, हा. रिकरंट स्टोन डिसीज आहे, आणि त्यांचं ते किडनी फंक्शन जे आम्ही साध्या भाषेत क्रिएटिनिन टेस्ट करतो, ह्या क्रिएटिनिनचं प्रमाण जर वाढून असेल मोर दॅन 90 डेज, तर त्याला आपण CKD म्हणून लेबल करतो. अच्छा. तर ह्या आजारांचं ट्रीटमेंट काय, की कंट्रोल ऑफ ब्लड प्रेशर, अॅनिमिया, प्रायमरी आजार, व्यवस्थित शुगर कंट्रोल करणे, व्हॅस्क्युलायटिस असेल तर त्याचं ट्रीटमेंट. प्रत्येक आजाराचं ट्रीटमेंट हे वेगळं राहील, पण या पेशंट्सला आपल्याला कंटिन्युअस ट्रीटमेंट देणं हे गरजेचं राहतं. सर, एक हिमोडायलिसिस नावाचा एक प्रकार असतो, जे किडनी बरी करायला वगैरे, म्हणजे एवढी माहिती नाहीये आता सध्याच्या याला. तर ऍक्च्युली हिमोडायलिसिस म्हणजे नेमकं काय असतं? हिमोडायलिसिस हे जे आहे, एक मशीनद्वारे रक्त फिल्टर करण्याची एक प्रक्रिया आहे. बरं. तर याची म्हणजे ही एक उपचार पद्धती आहे जेव्हा आपली किडनी काम करत नाही. मग ती टेम्पररी, कधी कधी काय होतं, जसं अॅक्यूट किडनी इंजुरी फेल्युअर जर झालं, लगेच नसेल तरी आपण हिमोडायलिसिस करतो. ओके. पण काही दिवसानंतर जसं किडनी रिकव्हर झालं, डायलिसिस बंद होतं. क्रोनिक किडनी डिसीज मध्ये जेव्हा किडनीचं फंक्शन 15% कमी होतं, तेव्हा आपल्या शरीरातले वेस्ट प्रोडक्ट निघणे हे अत्यंत गरजेचं आहे. नाहीतर आपल्याला ते जीवाला धोका होतो. म्हणून आपण त्यांचं ब्लड फिल्ट्रेशन करतो. तर हिमोडायलिसिस मध्ये काय असतं, की एक मशीन आहे ज्याच्यामध्ये पेशंटचं ब्लड एका फिल्टरद्वारे फिल्टर करून ते परत पेशंटला येतं. ओके. तर ही एक उपचार पद्धती, त्याला आपण रिनल रिप्लेसमेंट थेरपी म्हणतो. अच्छा. तर ज्यांचा आजार हा परमानंट आहे त्यांना डायलिसिस हे परमानंट लागतं. परमानंट म्हणजे कसं, की त्यांचं एक फ्रिक्वेन्सी त्यांच्या रिक्वायरमेंट नुसार आपण सेट करतो. म्हणजे 2 टाइम्स किंवा 3 टाइम्स इन अ वीक, एका हप्त्यामध्ये 2 किंवा 3 वेळेस, ज्यांचं परमानंट किडनी फेल्युअर आहे. अच्छा. आणि ज्यांचं ट्रान्सप्लांट अवेटेड आहे, अशा लोकांना मेंटेन करण्यासाठी आपण हे हिमोडायलिसिस करतो. अच्छा. अच्छा. आता हे ट्रान्सप्लांट तुम्ही म्हटलात, आता ह्या विषयावर पण मला यायचं होतं, की नेमकं हे किडनी ट्रान्सप्लांट काय असतं, की दुसऱ्याची किडनी डिरेक्टली लावल्या जाते, म्हणजे ऍक्च्युली प्रोसेस काय किडनी ट्रान्सप्लांटची? ओके. मला म्हणजे किडनी ट्रान्सप्लांट हे मॉडर्न सायन्सचं सगळ्यात मोठं एक सक्सेसफुल असं, म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना, एक मोठं उदाहरण आहे, जिथे आपण एक फेल्ड ऑर्गन ज्याचं असतं त्याला एक नवीन अवयव लावून आपण त्याला पूर्णपणे नॉर्मल करण्याचं हे एक शास्त्र आहे. तर किडनी ट्रान्सप्लांट कोणाला करायचं, तर युजली ज्या लोकांचं किडनी फेल्युअर आहे, CKD, आणि त्याचं स्टेज 5 म्हणजे किडनीची कार्यक्षमता 15% कमी आहे, अशा लोकांना आपण किडनी ट्रान्सप्लांट करतो. अच्छा. लहान मुलांमध्ये आपण हे स्टेज 4 मध्येच करायला पाहिजे, कारण की त्यांची ग्रोथ, मेंटल हेल्थ हे नॉर्मल होण्यासाठी ते खूप गरजेचं आहे. तर लहान मुलांमध्ये आपण एक स्टेज अगोदर करतो, आणि ऍडल्ट्स मध्ये जे म्हणजे मोर दॅन 25 इयर्स आहेत, त्यांच्यामध्ये आपण हे किडनी ट्रान्सप्लांट स्टेज 5 मध्ये करतो. तर किडनी ट्रान्सप्लांट मध्ये काय असतं, की आपण एक किडनी आपण निर्माण करू शकत नाही, तर आपल्याला एक डोनरची गरज असते. ओके. तर म्हणजे किडनी दाता. मग आपण जो किडनी दाता असतो त्याच्या सगळ्या तपासण्या करतो. त्या तपासण्यानंतर त्यांचं जर ऑर्गन सगळ्या टेस्ट नॉर्मल असतील तर याची एक ह्युमन ऑर्गन ट्रान्सप्लांट ऍक्ट म्हणून आहे, त्याच्या अंतर्गत एक कमिटी असते. ती कमिटी त्या पेशंटचं सगळे रिपोर्टची शहानिशा करून, त्यांच्या रिलेशनशिपची शहानिशा करून आपल्याला एक परमिशन देतात. त्याच्यानंतर ही किडनी ट्रान्सप्लांट आपण करू शकतो. म्हणजे असं नाही की मी दवाखान्यात गेलो, मला माझी किडनी द्यायची, असं नाही. असं नाही. त्याला एक प्रोसिजर आहे आणि त्याच्यासाठी एक लॉ आहे. तर त्या लॉ मध्ये जे काही अमेंडमेंट्स आहेत, जे काही क्रायटेरियाज आहेत, त्या सगळ्या फुलफिल कराव्याच लागतात. येस. आणि किडनी आपण आपल्या शरीरामध्ये, मी जसं सांगितलं सुरुवातीला, की आपल्या शरीरामध्ये 2 किडनी असतात. तर आपण एक किडनीवर सुद्धा नॉर्मल आयुष्य जगू शकतो पूर्णपणे. आपल्याला त्याच्यासाठी कुठल्याही प्रकारचं औषध किंवा मेडिसिन घेण्याची सुद्धा गरज नाही. तर जी एक किडनी असते आपण ती पेशंटला लावतो, आणि पेशंट सुद्धा त्या एका किडनीवर आपलं चांगलं आयुष्य जगू शकतो, म्हणजे नियर नॉर्मल आयुष्य जगू शकतो. पण जेव्हा आपण ही पेशंटला जेव्हा किडनी लावतो, तर त्याला एक ठराविक औषधं असतात, ते त्याला आयुष्यभर घेण्याची गरज असते. पण त्याचा फायदा काय होणार, त्याचं डायलिसिस बंद होणार, त्याचं किडनी फंक्शन पूर्ववत 100% होणार, त्याचं खाण्यापिण्याचे जे पथ्य असतील किडनी फेल्युअर मध्ये ते सगळे नियर नॉर्मल डाएट तो घेऊ शकतो, म्हणजे हेल्दी डाएट. पाण्याचं प्रमाण जे किडनी फेल्युअर मध्ये रेस्ट्रिक्शन असतं किंवा कमी प्यावं लागतं, ते सुद्धा नॉर्मल होतं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे लोक परत काम सुद्धा करू शकतात. माझे काही पेशंट आहेत जे दे आर डॉक्टर्स, इंजिनियर्स, CAs, लॉयर्स, शेतकरी, साधे लोक, म्हणजे शेतात काम सुद्धा करू शकतात. म्हणजे इथपर्यंत हे सगळं तुम्हाला नियर नॉर्मल असे आयुष्य देतं. आणि क्वालिटी ऑफ लाईफ जो असतो तो खूप इम्प्रूव्ह होतो, तो ऑलमोस्ट नॉर्मल होतो, जो कुठल्याही बाकीच्या उपचार पद्धतीमध्ये होऊ शकत नाही.
अच्छा अच्छा. सर, आणि आता सगळ्यात याचं- महत्वाचं म्हणजे एक जसं कोणाला अपत्य होत नसतील हं. किडनी फेल्युअर मध्ये, हे हं. सध्या ट्रान्सप्लांट नंतर हे सुद्धा नॉर्मल होतं. अरे बापरे. म्हणजे दे हॅव अ गुड मॅरिड लाईफ, हं. दे कॅन हॅव अ किड्स, दे कॅन ट्रॅव्हल. ह्या सुद्धा त्याचा एक मोठा बेनिफिट आहे. हे सुद्धा आपण विसरायला नको. खरंच म्हणजे एक हे मॉडर्न लाईफ मध्ये हा एक सोल्युशन आहे. येस जर तुमचं किडनी फेल्युअर कडे जर तुमचं जात असेल येस. तर होऊ शकतं. पण सर, मेन म्हणजे काय होतं की खर्चाचं काय? खर्चाचं जर आपण बघितलं ना, तर मी माझ्या सेंटर बद्दल किंवा माझ्याबद्दल, आमच्या इथे जी काही आहे व्यवस्था ट्रान्सप्लांटची, त्याच्याबद्दल मी सांगू शकतो की मागील 10 वर्षापासून मी औरंगाबादमध्ये ट्रान्सप्लांट करतोय. तर औरंगाबाद मध्ये ट्रान्सप्लांट नंबर सुद्धा महाराष्ट्रात जर बघितला तर खूप जास्त आहे. बरोबर. त्याचे 2 कारण आहेत. एक तर कॉस्ट इफेक्टिव्ह ट्रान्सप्लांट, अच्छा. कमी खर्चामध्ये किडनी ट्रान्सप्लांट करण्याचं माझा एक मानस आहे. ओके. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की सक्सेस रेट, हा. त्याच्यामध्ये आम्ही कुठल्याही सेंटरपेक्षा कमी नाही. त्याच्यामुळे ऑटोमॅटिकली हळूहळू लोकांचा प्रवाह किंवा लोकांचं ट्रेंड आमच्याकडे येण्याचं हे वाढत आहे. पण ऑब्व्हियसली ज्यांना किडनी फेल्युअर आहे त्यांचं फक्त पैशामुळे ट्रान्सप्लांट होऊ नये असं मला कधीच वाटत नाही. पण एक साधारण खर्च किती येत असेल किडनी आमच्याकडे आमचा जो ट्रान्सप्लांटचं पॅकेज आहे 3.5 लाख रुपये आहे. 3.5 एका म्हणजे आम्ही जे ऑपरेशन करतो त्याच्यामध्ये पेशंटची म्हणजे डोनरची किडनी काढून पेशंटला लावणे, डोनरचा स्टे, पेशंटचा स्टे, ओके, याच्यामध्ये जे काही हॉस्पिटल रिलेटेड चार्जेस आहे हे इन्क्लुडिव्ह करून आम्ही हे ट्रान्सप्लांट करतो. ओके. याच्या व्यतिरिक्त आपल्या शासनाची सुद्धा पेशंट्सला मदत मिळते. गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राच्या जसे आपल्या योजना आहेत, जसं मुख्यमंत्री सहाय्यता निधी आहे किंवा महात्मा फुले ज्योतिबा जी योजना आहे आपली, त्याच्यामध्ये मुख्यमंत्री सहाय्यता निधी आहे, प्राईम मिनिस्टर रिलीफ फंड आहे, आणि बरेच एनजीओज असे आहेत जे ह्या किडनी ट्रान्सप्लांटसाठी म्हणजे थोड्या थोड्या प्रमाणात का होईना पण लोकांना म्हणजे फायनान्शियल मदत होत राहते. त्याच्यामुळे पैशांमुळे किंवा फायनान्सेसच्या अडचणीमुळे ट्रान्सप्लांट आम्ही थांबू देत नाही. आम्ही प्रयत्न करतो. आता मेन अडचण आपल्याकडे जी आहे ना ती आहे डोनरची. ओके. तर डोनर पेशंटला भेटणं हे खूप गरजेचं आहे. आता लॉ नुसार जे काही क्रायटेरिया आहे त्याच्यानुसारच डोनर भेटायला पाहिजे. दुसरं म्हणजे आपल्याकडे जे कमी प्रमाण ज्याचं आहे ते म्हणजे एक ब्रेन डेड नंतर जे ऑर्गन डोनेशनचं जे प्रमाण आहे ते भारतामध्ये खूप कमी आहे. कारण की वेस्टर्न वर्ल्ड मध्ये जर स्पेन मध्ये बघितलं ते 34-35% आहे, भारतामध्ये लेस दॅन 1% आहे. त्याच्यामुळे आपला पूर्ण ट्रान्सप्लांट हे लिव्हिंग रिलेटेड डोनर्सवरच अवलंबून आहे. म्हणजे घरच्यांनी किडनी देणे हेच आपल्याकडे होतं. पण जर ब्रेन डेड डोनेशनचं जर प्रमाण वाढलं तर मला असं वाटतं बरेच असे लोक आहेत जे डायलिसिसवर आहेत किंवा ट्रान्सप्लांटसाठी वेट लिस्टेड आहेत, त्यांना एक चांगलं आयुष्य भेटू शकतं. अच्छा सर, याच्यामध्ये अजून एक प्रश्न येतो, सर्वसामान्यांना पडतो की ट्रान्सप्लांट सक्सेसफुल रेट काय होणं आणि तो रिकव्हर होणं. येस. आता प्रत्येकाचं वैयक्तिक मला असं वाटतं नंबर घेतल्यापेक्षा आपण सायंटिफिक बोलूयात. जसं आता जे काही USRDS जे काही मेजर एजन्सीज आहेत ज्यांचा डेटा आहे त्याच्यामध्ये 95% हे सक्सेस रेट आहे. येस. आम्ही त्याच्यापेक्षा जास्त कोट करू शकतो. म्हणजे व्हॉट आय एक्झामिन, मला असं वाटतं की हे ट्रान्सप्लांट सक्सेस आज म्हणजे ज्या पद्धतीने आम्ही उपचार पद्धतीमध्ये किंवा टेस्टमध्ये किंवा औषधांमध्ये जे काही ऍडव्हान्समेंट आलेली आहे, इट इज ऑलमोस्ट इन ट्यून ऑफ मोर दॅन 99%. आता हायपर अॅक्यूट रिजेक्शन किंवा ऑन टेबल किडनी फेल होणे याचं प्रमाण अतिशय कमी झालेलं आहे. त्याच्यामुळे हा काही मेजर इश्यू राहिलेलाच नाही. त्याच्यामुळे ट्रान्सप्लांट आपण एक सक्सेसफुल शस्त्रक्रिया आहे असं म्हणायला हरकत नाही. अच्छा, की डोनर सर्वात जास्त कोण असतात? म्हणजे मेल फिमेलच्या याच्यामध्ये जर आपण कॅल्क्युलेट केलं हो तर याच्यामध्ये कसं सर्वात जास्त खूप कॉमन आहे. भारत म्हणजे आपण जर आपल्या भारतामध्ये जर बघितलं तर पुरुष प्रधान संस्कृती आहे. त्याचं एक्झाम्पल इथे सुद्धा बघायला भेटतं. आणि जास्त पेशंट हे मेल्स आहेत, पुरुष आहेत, आणि जास्त डोनेशन जे होतं डोनर्स या स्त्री आहेत. याच्यामध्ये प्रामुख्याने बघितलं तर आई आणि पत्नी. ह्यांचं प्रमाण डेफिनेटली जास्त आहे. पण सोबत आम्ही हे पण बघतोय जसं जसं आता अवयवदानाचं समजा जसं अवेअरनेस वाढतंय, आम्ही ज्या पद्धतीने लोकांना काउन्सिलिंग करायला लागलोय आणि लोकांचा जो एक फेथ आहे ट्रान्सप्लांट बद्दल किंवा आमच्या टीम बद्दल, आता आमच्याकडे तुम्हाला सांगेल की हजबंड टू वाईफ, सासू टू सून, दीर टू वहिनी असे सुद्धा ट्रान्सप्लांट आहे, सासरा टू जावाई.
म्हणजे लोकांना हे कळायला पाहिजे की याच्यामुळे माझं नुकसान होत नाही आणि मी कोणाला चांगलं आयुष्य देऊ शकतो. तर याच्यामुळे मला असं वाटेल की जे डिस्प्रोपोर्शनेट आहे, जेंडर बायस जे दिसतं ते सुद्धा कमी होण्यास मदत होईल. पण अवेअरनेस लागेल, त्याच्यासाठी अवेअरनेस लागेल. खरंच आहे. सर, आता शेवटचा प्रश्न मी तुम्हाला विचारतो. मी तुमचं एक आर्टिकल वाचलं होतं, तुमच्या साईटवर सुद्धा गेलो होतं. त्याच्यामध्ये प्रामुख्याने एक तुमचं इंग्लिशचं कोट आहे, पण मी जे मराठीत थोडं ट्रान्सलेट करण्याचा प्रयत्न करतो की मी फक्त जे आजार आहे म्हणजे किडनीच्या रिलेटेड जे आजार आहे ते बघत नाही, मी त्यांना होप सुद्धा क्रिएट करतो. करेक्ट. ओके, हे नेमकं काय म्हणजे काय? मला असं वाटतं इट इज अ हॉलिस्टिक अप्रोच. ओके, हॉलिस्टिक अप्रोच म्हणजे फक्त मी आता डॉक्टर आहे, मी त्याला मेडिसिन प्रेस्क्राईब करणं एवढंच माझं जॉब नाहीये. माझं जॉब आहे की त्या फॅमिलीला काउन्सिल करणे, त्यांना एज्युकेट करणे, त्यांना योग्य मार्गदर्शन देणे, गरज पडल्यास धीर देणे. कारण की ह्या सगळ्या गोष्टींचा आपण विचार केला पाहिजे. एक आजार आहे तर त्याच्यामध्ये त्याचं सायकोलॉजी आहे, त्याचं सोशल बॅकग्राऊंड आहे, त्याचं इकॉनॉमिक बॅकग्राऊंड आहे, त्याचा आजार आहे, फॅमिली डिपेंडन्सी आहे, अर्निंग आहे. ह्या सगळ्या गोष्टींचा जर आपण विचार केला आणि त्याला आपण जर थोडंसं एक आपल्याकडनं जर प्रयत्न केला तर निश्चित मला असं वाटतं की याच्यामुळेच लोकांचा एक कॉन्फिडन्स जो आहे मेडिकल फॅटर्निटी बद्दल तो वाढायला मदत होईल. बरोबर. फक्त मी जर टेस्ट केल्या आणि पेशंटला जर म्हटलं ह्या टेस्ट करा आणि ही माझं ट्रीटमेंट, तर मला असं वाटतं हे इनकम्प्लीट राहील. तर मला ऍज अ ह्युमन बिईंग किंवा मी ह्या देशातलाच एक डॉक्टर आहे, तर माझं कर्तव्य सुद्धा आहे की मी त्यांना वेगळ्या एक अपार्ट फ्रॉम मेडिकल प्रोफेशन मी त्यांना मदत करायला पाहिजे. बरोबर सर, म्हणूनच आम्ही तुमच्या बाबतीमध्ये सतत न्यूज आर्टिकल्स मधून, सोशल मीडियावरून सतत आम्ही एवढे तुमचे सक्सेस स्टोरीज आम्ही ऐकत असतो. खरंच खूप चांगलं वाटलं आज तुमच्याशी बोलून. मला असं समाधान वाटतंय की कुठे ना कुठे माझ्या व्ह्युअर्सला सुद्धा, मला सुद्धा याचा फायदा नक्की होईल. थँक्यू सो मच सर, तुम्ही एवढा वेळ दिला. थँक्यू सो मच. आणि थँक्यू मी तुम्हाला म्हणेल, कारण की विदाऊट सच ऍक्टिव्हिटी हे मी जे काही बोलतो हे माझ्या क्लिनिक किंवा माझ्या पेशंट पुरतच राहिलं असतं. आज मला असं वाटतं बिकॉज ऑफ इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि तुमच्यासारखे जे काही ऍक्टिव्ह याच्यामध्ये काम करतायत, एक निस्वार्थ भावनेने मला असं वाटतं हे खूप लोकांपर्यंत पोहोचेल. थोडंफार जरी याच्यातलं काही लोकांपर्यंत गेलं तर आय थिंक हे आपल्या दोघांचं यश राहील. नक्की सर, नक्की. आणि मी माझ्या व्ह्युअर्सला पण सांगेल की जर मी डिस्क्रिप्शन मध्ये तुमचा पूर्ण हॉस्पिटलचा ऍड्रेस वगैरे सगळं टाकेल. खरंच जर काही जरी वाटलं तर सरांना नक्की कॉन्टॅक्ट करा. येस, वी आर ऑलवेज देअर. आमच्याकडनं जी काही मदत होईल व्हॉट एव्हर, तर आम्ही त्याच्यामध्ये नेहमी तत्पर राहू. चालेल सर, थँक्यू सो मच. थँक्यू. तर हे होते डॉक्टर बर्नेला सर, जे मार्गदर्शन केलंय. मला वाटतं आपल्या व्ह्युअर्सला खरंच ते आवडेल. भरभरून प्रेम करा आपल्या पॉडकास्टला, ह्या मराठमोळ्या पॉडकास्टला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि काही सजेशन असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. भेटूयात पुढच्या पॉडकास्ट.